पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिघांच्या टोळक्यानं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। धुडगूस घालत 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली आहे। यावेळी दोघांना मारहाण सहित देखील करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धनकवडी परिसरामध्ये केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, नवनाथ नगर या ठिकाणी 3 ठिकाणी तोडफोड झाली आहे। 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बस, 1 टेम्पो यांच्या काचा फोडून नुकसान केलं गेलंय। शिवाय पळून जाताना 2 नागरिकांना सुद्धा मारहाण करून गुंडांनी जखमी केलं। मंगळवारी रात्री 12:30 ते 1 वाजताच्या सुमारास ही सगळी घटना घडली आहे। पुण्यातल्या धनकवडी परिसरात मध्यरात्री 3 गुंडाने मोठा धुमाकूळ घालून गाड्यांची तोडफोड केलेली आहे। या गाड्यांच्या तोडफोडीमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षांचं नुकसान करण्यात आलेलं आहे, 4 व्हीलर गाड्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे, माल वाहतूक करणारे टेम्पो आहे त्याची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे। खरं तर पुण्यामध्ये सातत्याने हा सगळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो यामुळे निर्माण झालेला आहे। सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा परिसर येतो, ज्या ठिकाणी ही सगळी तोडफोड झालेली आहे। जवळपास 1.5-2 तास जे आहे ते रात्रभर धनकवडी परिसरामध्ये 3 ते 4 ठिकाणी या तिघा गुंडाने जे आहे ती ही सगळी तोडफोड केलेली आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते सगळ्या रिक्षा चालकांचं, त्याचबरोबर ज्यांच्या गाड्या आहेत त्या नागरिकांचं झाल्याचं पाहायला मिळतंय। किती वाजता झालं काका हे सगळं, कशा पद्धतीने? 11:30 वाजता 3 जणांनी येऊन तोडफोड. काय होतं त्यांच्या हातात? हॉकी, बर, स्टंप, हां, लाकडी, बर, लाकूड असे होते बर, तिघच होते? ते गाव. पोलीस कधी आले? पोलीस आले अर्ध्या 1 तासाने. बर, ते कंप्लेंट पळून गेले होते त्यावर पळून गेले. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आपण ही दृश्य बघतोय। पुण्यात पुन्हा एकदा टोळक्यानं वाहनांची तोडफोड केलेली आहे। साधारणपणे 20 ते 25 वाहनांचं नुकसान केलेलं आहे। रात्री उशिराच्या दरम्यान ही सगळी वाहनांची अशी तोडफोड करून दहशत माजवायचा प्रयत्न या टोळक्यांनी केला। 3 जण याच्यामध्ये होते असं इथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं।